बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री रवींद्र रेखा गुरव लिखित कादंबरी बेदुने शून्य. प्रकरण चौथे. शनिवारची सकाळची शाळा करून गौतम गावी आलेला. संध्याकाळचे 6 वाजले असतील. पावसाची बारीक रिपरिप सुरूच होती. गौतमने छत्री घेतली, घराबाहेर पडला. त्याची पावलं विजयच्या घराकडे वळली. विजय सुतार हा गौतमचा मित्र. शिकायला दोघं एकाच वर्गात. त्यावेळी गौतमच्या घरात लाईट नव्हती. गौतम त्याच्याच घरात अभ्यासाला असायचा. तेव्हापासून त्यांची दोस्ती. 12वी झाल्यानंतर तो डीएडला गेला. गौतमचं डीएड काठावर हुकलं. डोनेशन देऊन खाजगी कॉलेजात डीएड करणं त्याच्या आवाक्यातलं नव्हतं. गौतमनं मग BA BEd केलं. 4 वर्षांचा शिक्षकाचा कोर्स. विजयचं डीएड पूर्ण झालं. लागली जिल्ह्याच्या ठिकाणी महानगरपालिकेत नोकरीवर लागला. पगार सुरू झाला. तसा तो लवकर स्थिरावला. गौतमच्या आधी 2 वर्ष त्याचं लग्न झालेलं. एक मूलही होतं. दोघं गावाच्या बाहेर माळावर आले. तिथे एक जुनं देऊळ होतं, महादेवाचं. त्यांची बसण्याची आवडती जागा. दोघं देवळात आले. विजयने घंटा वाजवली. देवळातल्या शांततेला तडा गेला. बाहेरच्या मंडपात ते बसले. नेहमी देवळाच्या पाठीमागच्या कठड्यावर बसायचे. पाऊस असल्यानं आता आत बसले. गौतम, तुझ्या शाळेकडे मोठा पाऊस असेल नाही? पावसाचं काय बोलू नकोस. मोठा पाऊस त्या डोंगर भागात. एकदा पावसाची झड सुरू झाली की थांबायचं नावच घेत नाही. अख्ख्या पावसाळाभर असं. तासभर कुठेतरी थांबतोय, पुन्हा सुरूच. तिथल्या पावसात छत्री टिकत नाही, एवढा मोठा पाऊस. काळं कुट्ट ढग भरून आलं की अंधारल्या गत वातावरण होतंय. आजूबाजूचे डोंगर दिसत नाहीत आणि पावसाचं तर नुसता धूर. खरं उन्हाळ्यात त्या भागात प्यायला पुरेसं पाणी सुद्धा मिळत नाही. कसं काय? त्या भागात नदी नाही. सगळं पावसाचं पाणी वाहून बाहेर जातं. तिथली जमीन पाणी धरून ठेवत नाही. त्यामुळं उन्हाळ्यात विहिरी कोरड्या पडतात. तुझी शाळा कशी चालली आहे? मुख्याध्यापकाला सोबत घेऊन चालू आहे काम. तुझ्या मुख्याध्यापिका आहेत का व्यवस्थित? तिचं काय सांगू तुला. मागे एकदा बोललो होतो बघ, शाळेच्या कामाच्या नावावर आठवड्यातनं 1-2 दिवस बाहेर फिरतीये. तुम्ही शिक्षण विभागाकडे का तक्रार करत नाही? तोच मोठा घोळ आहे. शाळा ज्या वार्डात येते तिथला नगरसेवक हिचा पाहुणा आहे म्हणा. फारच जवळचं नातं, नवऱ्यापेक्षाही जवळचं. त्यानंच हिला बदली करून हिता आणलंय अशी कुजबूज मी ऐकली आहे. तरी तक्रार करायची म्हटली तर मी काय एकटा करू? बाकीची सोबत नको? बाकीचे काय येत नाहीत? अशा बाईच्या कोण नादाला लागेल सांग? त्या सुनील सरांचा एकदा हिच्याबरोबर वाद झाला. जादा बोललास तर सगळ्यांना हात धरलाय म्हणून सांगेन अशी धमकीच त्यांना दिली. आता बोल. जपून राहा गड्या. अशा बायकांचं काय सांगता यायचं नाही. चल, अंधार पडला, जाऊया. दोघंही उठले. देवळाच्या बाहेर पडले. परतताना मुख्याध्यापक पुराण सुरूच होतं. रात्रीचं जेवण झालं. झोपण्यासाठी तो खोलीत आला. आई जेवून बाहेरच्या सोफ्यात झोपलेली. तिला लवकर झोप लागायची नाही. तशीच पडून राहायची. जीव सदा तळमळत राहायचा. सदा न कदा लेकाच्या संसाराची काळजी. या वयातही तिच्या जीवाला थारा नसायचा. सकाळपासून तिचं राबणं चालूच असायचं. बाहेरची लाईट बंद करून बायको खोलीत आली. सावळा रंग, मध्यम उंची,
शेणामातीच्या कामात असल्यानं रापलेली कातडी, पण दिसायला देखणे. गरिबाघरची असल्यानं मिळेल त्यात समाधान मानण्याची वृत्ती. 12वी पर्यंत शिक्षण झालेलं. परिस्थितीमुळं पुढं शिकू शकली नाही. आज लवकर झाली वाटतंय भांडी कुंडी. नवरा आलाय म्हणून तशीच ठेवून आलीस काय? तो तिच्याकडे एकटक बघायला लागला. तशी ती लटक्या रागानं म्हटली, काय तरीच तुमचं. बायकोची आठवण आहे काय तुम्हाला? काय तिनंच फक्त झुरायचं? अंथरूण घालतच ती बोलली. त्याने तिचा हात धरला. काय म्हणते माझी बायको? असं म्हणत लाडात आला तो. ती एकाकी शांत झाली. गंभीर आवाजात म्हणाली, तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मग बोल की. तो तिला जवळ घेतो. अहो, बायका काय विचारत होत्या माहीत आहे? काय? काय आहे काय नाही म्हणत होत्या. काय म्हणत होत्या? अहो. ती पुन्हा शांत. तिच्या तोंडातून शब्द फुटेना. त्याच्याजवळनं बाजूला झाली. लाईटीचा खटका बंद केला. चला झोपा सांगतो, असं म्हणत ती त्याच्याजवळ झोपली. त्यानं तिच्याकडे तोंड केलं. तिच्याजवळ सरकत म्हणाला, बोल की. काय सांगणार होतीस? बायका म्हणत होत्या 2 वर्ष लग्नाला झाली, अजून मूल बाळ कसं नाही. तू काय सांगितलंस? त्यानं उसासा सोडला. मी काय सांगणार? गप्प बसलो. एकतर म्हणत होती दवाखान्याला दाखवा, नाहीतर देवाधर्माचं तरी बघा. सांगायचं तिला आम्हाला लवकर मूल नको म्हणून. तुम्ही हे सहज बोलताय. बापयाचं काय जातंय? आम्हा बायकांची मात्र अडचण होती या. तुला माहीत नाही काय, अजून पगार सुरू नाही. कशी ओढाताण सुरू आहे ती तुला माहिती आहे. जरा दमधर. लवकरच पगाराचं काम होईल, मग मुलाचं बघू. अहो. ती पुन्हा शांत. अहो. तिला काहीतरी बोलायचं होतं. तिची अस्वस्थता त्याला ओळखली. बोल की. त्या दिवशी आई रडालत्या. त्या बायकांचं बोलणं त्यांच्या जिवारी लागलं. तू जरा समजावून सांगायचंस ना तिला. त्याच मला म्हणाल्या, तूच नवऱ्याला सांग आता. हाय त्यात खाऊया, पर येळच्या येळी मूल बाळ होऊ देत. त्या लय दुखावल्या त्या. झोप झोप आता. त्यानं तिच्या अंगावरचा हात बाजूला केला. अंधारात डोळं उघडून बघू लागला तो. पगाराचा आणि बाळाचा हिशोब तो मनातल्या मनात जुळवत राहिला. अंधार अधिकच घडत झालेला. तो अस्वस्थ, बायकोही तशीच. एकमेकांना जाणवू न देता दोघंही तळमळत पडून राहिले. शाळा सुटली. गौतम कुंभार सरांना घेऊन खोलीवर. त्यानं प्लास्टिकची पिशवी बाहेर काढली. त्यात भडंग होता, आईनं दिलेला. तिला चैन पडायचं नाही. आधीमधी खात जा बाबा, तुला भूक आवरायची नाही, अशी प्रेमळ सूचनाही त्याबरोबर असायची. तो शाळेकडे येताना कधी चकल्या, कधी भडंग सुनाला करायला लावायची. सोबत भुईमुगाच्या शेंगा असायच्या. त्याला भडंग आवडायचा. खर्च कमी आणि पोटही भरायचं. श्रीकांत, भडंग घे, मी तोवर हातपाय धुवून येतो. तू धुणार आहेस का? नाही, तुम्ही धुवा. आता काय घरीच जायचं आहे. गौतम फ्रेश झाला. दोघे भडंग खाऊ लागले. कांबळे सरांचं अप्रुव्हल होईल ना मग? नाहीतर आधीच्या शिक्षकासारखं त्यांना पण टांग द्यायचं हो अध्यक्ष. तसं काही होणार नाही. त्यांनी कांबळे सरांचे पैसे घेतलेत.
फक्त काय या अप्रुव्हलच्या भानगडीतून अध्यक्ष पैसे कमावणार. या मुख्याध्यापकाला सोबत न नेता डायरेक्ट शिक्षण अधिकाऱ्याकडे गेलं तर तो पैसे घेणारच. संस्था आणि शिक्षणाधिकाऱ्यांचं संगनमत असतं. तुम्ही अप्रुव्हलची फाईल जरी दिली तरी संस्थेला विचारल्याशिवाय ते सही करत नाहीत. श्रीकांत, पैशाची हाव माणसाला हरामी बनवते. आपण तक्रार केली तर? तक्रार कुणाकडे करणार? खालपासून वरपर्यंत सगळं किडलेलं. ही सगळी साखळी आहे. ज्याचा त्याचा वाटा ठरलेला असतोय. उंदराला मांजराची साक्ष. मग तक्रार कुणाकडे करणार? हे सगळं कधी थांबणार की नाही? थांबेल की. थांबेल. प्रत्येकानं नीतिमत्ता जपली, हावरट वृत्ती सोडली तर काय अवघड आहे. पण सध्या तरी फार वाईट अवस्था आहे. आपल्यापुरतं आपण सांभाळायचं, या कळपात शिरायचं नाही. गरिबाच्या पोरांनी काय करायचं? शिकायलाच केवढा खर्च, मग नोकरीसाठी डोनेशन द्यायचं, नालायक संस्थापकांच्या मुठीत राहायचं, आपली बुद्धी त्याच्या चरणावर गहाण ठेवायची, अधिकाऱ्यांपुढे नाक घासायचं. किती वाईट होय. तू जास्त विचार करू नकोस. नुसत्या वांज विचारानं मेंदूला ताप चढतो. आपण फक्त बोलतो, कृती करताना मात्र आपली शेपूट ढुंगणात जाते. मुख्याध्यापक भाजी द्यायला तयार होईल असं वाटतंय तुम्हाला? जोपर्यंत शापोवा माझ्याकडे आहे तोपर्यंत तरी पोरांना भाजी मिळणारच. मी त्यात कुणालाही हस्तक्षेप करू देणार नाही. मग तो मुख्याध्यापक असू देत नाहीतर अध्यक्ष. गौतमनं आपला निर्धार व्यक्त केला. नालायकानं गेल्या वर्षी भाजीचे पैसे खाल्ले. अध्यक्ष आणि दोघांच्या संगनमतानंच हे झालं असणार, यात मला डाऊट नाही. आता हेबत्ती तात्या असते तर, पोरानो काय लागलं तर माझ्या घरातनं चटणी मीठ न्या, पण गरिबांच्या पोरांच्या मुखाला लावा, असं म्हटलं असतं. अंधार पडायला लागला. गौतमनं गावाकडनं चपात्या व अळूच्या वड्या आणल्या होत्या. कुंभार सरांना त्यानं जेवायला थांबवलं. आजीला फक्त भात आमटी करायला सांगितली. गौतम गावासनं येताना चपाती भाजी घेऊन यायचा. त्या दिवशी आजी फक्त भात आमटीच करायची. होय नाही करत कुंभार सर थांबले. भाजीचा प्रश्न सोडवत ते ताटातील चपाती मोडू लागले. आज 26 जुलै, राजर्षी शाहू महाराज जयंती. राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस. दरवर्षी आजच्या दिवशी शाळेत त्यांना वंदन केलं जायचं. राजर्षी शाहू जयंती साजरी व्हायची. गौतमनं संभाजीला राजर्षी शाहू महाराजांचा फोटो काढायला सांगितला. संभाजीने लागलीच भिंतीवरचा फोटो काढला, पुसला, खुर्चीवर ठेवला. त्याला तारणे व्यवस्थित बांधला. ती खुर्ची व्हरांड्यात कार्यक्रमाच्या ठिकाणी ठेवली. खुर्चीसमोर आरतीचं ताट ठेवलं. तांदूळ वाटीत भरून त्यात अगरबत्त्या लावल्या. कुंकवाचा छोटा करंडा ठेवला. मुलींनी फुलं आणलेली. गौतमनं आदल्या दिवशी त्यांना सांगितलेलं. फुलं ताटात ठेवली. जवळच काड्यापेटी, पाण्याचा तांब्या भरलेला. संभाजीचं काम गरत्या बाई चोख होतं. शिपायांनी खुर्च्या मांडल्या. 11 वाजले. परिपाठाची वेळ झाली. पोरं परिपाठाला हजर. अजून मुख्याध्यापकाचा पत्ता नव्हता. परिपाठाला सुरुवात झाली. सूर्यवंशीची घालमेल सुरू. त्याला वाटलं मुख्याध्यापकाशिवाय आजचा कार्यक्रम पार पडणार. त्याचं परिपाठाकडे लक्ष नव्हतं. सगळं लक्ष रस्त्यावर. परिपाठ संपला. कांबळे सरांनी पोरांना खाली बसवलं. पोरांची चुळबुळ सुरू झाली. सगळे मुख्याध्यापकाची वाट बघालते. कांबळे सर पोरांना शांत बसवत होते. तोवर क्लार्क संजय कडवाची एंट्री. हातातली पिशवी सावरत टिचक्या वाजवत तो येतो. नमस्कार सर, असं म्हणत तो सगळ्यांच्याकडे बघून हसतो. त्याची नजर खुर्चीतील फोटोवर स्थिरावते. काय कार्यक्रमाचं नियोजन आहे वाटतं?
आज कसली जयंती आहे म्हणायची? त्यानं विचारायचं म्हणून विचारलं. आज छत्रपती शाहू महाराज जयंती आहे. शाहू महाराज जयंती होई. मला वाटलं. तो ऑफिसमध्ये शिरला. त्याला काय वाटलं याचं कुणालाच काय वाटलं नाही. तो शाळेत असून नसल्यागत होता. कधी आला तर कधी नाही. मुख्याध्यापकाच्या खुर्चीजवळ बसून त्याला गुण लागलेला. सूर्यवंशी सर, मुख्याध्यापकाने मेसेज दिलाय काय? येणार नाही येणार म्हणून? हो, येणार कसे नाहीत? कार्यक्रम आहे म्हटल्यावर येतच असतील ते. कार्यक्रमाला तरी लवकर यायचं त्याने, कुंभार सरांनी विचारलं. सूर्यवंशी मूग गिळून गप्प. पोरं गोंधळ करायला लागली. कांबळे सरांनी हातात छडी घेतली. तोवर मुख्याध्यापक हजर. पहिल्यांदा गाडी लावली. गॉगल हातात घेतला. पटांगणात चिखलातून स्वतःला सावरत सावरत पुढे आला. झाली म्हणा कार्यक्रमाची तयारी. चला की मग आटपूया, असं म्हणत तो आत आला. काय निर्लज्ज माणूस आहे. जणू काय सकाळी शाहू महाराजांचं दर्शन घ्यायला आलाय आणि आम्ही मात्र आत्ताच आलोय असं. गौतमानं संयम धरला. कार्यक्रमाला सुरुवात झाली. गौतम निवेदन करायला उभा राहिला. सगळे शिक्षक पुढे खुर्चीवर बसलेले. कांबळे सर तेवढे पोरांच्या पाठीमागं खुर्चीवर. शिपाई समोरच बेंचवर बसलेले. आज 26 जुलै, राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती. समतेचं स्वप्न ज्यांनी समाजात रुजवलं अशा महामानवाचा जन्मदिवस. त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण सगळे जमलो आहोत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय माने सर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून करावी अशी मी त्यांना विनंती करतो. मुख्याध्यापक उभा राहिला. आधी खिशातला मोबाईल सूर्यवंशींकडे दिला. मग फोटोजवळ गेला. सूर्यवंशी फोन घेऊन पोरांच्या मध्ये उभा. मुख्याध्यापकानं फोटो पूजन केलं. फोटोला फुलं वाहिली, अगरबत्त्या लावल्या. मग त्यानं फोटोला वेगवेगळ्या पोज दिल्या. सूर्यवंशी मॉडेलचे फोटो काढल्यागत मन लावून फ्लॅशवर फ्लॅश मारत होता. फोटोपूजन झालं. गौतमनं 9वी 10वीच्या काही पोरांना भाषणाची तयारी करायला सांगितलेलं. पोरांनी भाषणं केली. आपल्या भाषणातून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव केला. पोरं छान बोलली. पोरांच्या भाषणावेळी मुख्याध्यापक मोबाईलमध्ये फोटो काढल्यात बघणं. यानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय माने सरांना मी विनंती करतो, त्याने आपलं मनोगत व्यक्त करावं. आपले नाव ऐकताच मुख्याध्यापक आपल्या मोबाईलमधून बाहेर आला. भाषणाला उभा राहिला. पहिल्यांदा केसावरून हात फिरवला. माझ्यासमोर बसलेल्या विद्यार्थी मित्रांनो आणि शाळेचा सगळा स्टाफ, गौतम सर, सूर्यवंशी सर, कुंभार सर, कांबळे सर, कडव सर, आज राजर्षी शाहू महाराजांची जयंती आहे. तुम्हाला माहीतच आहे, दरवर्षी 26 जुलैच्या 26 तारखेला शाहू महाराजांची जयंती असते. आपण ती 26 जुलैलाच साजरी करतो. आता शाहू महाराज म्हणजे मोठा माणूस, अंगानं बी मोठा, कामानं बी मोठा. त्यांनी एकदा अस्वलाशी कुस्ती धरली आणि ती जिंकली सुद्धा. एवढी त्यांची ताकद होती. राजर्षी शाहू महाराजांना शिकारीचा दांडगा नाद होता. त्यांचा नेम अचूक असायचा. वाघाला ते एका गोळीत मारायचे. ते आपल्या राज्यात सारखे फिरायचे, गरिबांना मदत करायचे. गंगाराम कांबळ्याला त्यांनी चहाचा गाडा टाकून दिला. पोरं चुळबुळ करायला लागली. कांबळे सरांनी पाठीमागनं आवाज दिला. पोरं गप्प. भाषण सलगपणे चालूच. शाहू महाराजांनी कोल्हापूरला मुलींची पहिली शाळा काढली. लोकांनी त्यांना खूप त्रास दिला, तरी त्यांनी ऐकलं नाही. ते शाळा काढतच राहिले. राजर्षी शाहू महाराजांविषयी काय सांगू. ते पैलवान होते. त्यांनी कोल्हापुरात खासबाग मैदान बांधलं.
कुस्तीला पाठिंबा दिला. अशा शाहू महाराजांना प्रार्थना करून मी आपली रजा घेतो. जय हिंद. कुंभार सरांनी आभार मानले. कार्यक्रम संपला. मुलांना लघवीला बाहेर सोडलं. मुख्याध्यापक व क्लार्क ऑफिसात गेले. मगापासून दाबून धरलं सगळ्यांच्या पोटातलं हसू बाहेर पडलं. शाहू महाराज एका गोळीत वाघाला मारायचे. तुम्ही ह्या शाहू महाराजापासून सावध राहा, नाहीतर ह्यो एका गोळीत तुमचा वाघ करील. ऑफिसकडे बोट करत गमतुळ्या यशवंता मोठ्यानं हसायला लागला. सगळेच त्याला खी खी करत साथ देऊ लागले. अहो सर, पोरं पाठीमागं हसाल ती. कधी नाही ते संभाजीनं आपलं मत मांडलं. हे काय भाषण म्हणायचं, ह्याला तळ काय बूड, नुसती फेकाफेकी. अहो त्यांना राजश्री आणि राजर्षीतला फरक माहीत नाही. आता मुख्याध्यापक आत कडवाला भाषण कसं झालं म्हणून विचारत असणार. हा, आणि कडव सर नाद खुळा सर म्हणत मुख्याध्यापकाला गाबन करणार. गौतम सर, त्यांनी पुण्यातली मुलींची शाळा कोल्हापुरात आणली तरी बरं तुम्ही त्याच्या भाषणानंतर ती चूक दुरुस्ती केला, नंतर पोरांच्या सामान्य ज्ञानात चांगलीच भर पडायची. कसलं भाषण म्हणायचं. यशवंत ॲक्शन करून सांगायला लागला. शाहू महाराजांची जयंती 26 जुलैला असती म्हणून आपण 26 जुलैला साजरी करतोय. मग काय 15 ऑगस्टला साजरी करायची. शाहू महाराज असते तर या वाघाला खरोखरच गोळ्या घातल्या असत्या. गमतुळ्या यशवंताची ॲक्शन बघून सगळे खी खी ख्या ख्या करू लागले. हसता हसता पोट धरायला लागले. संभाजी एकटाच तोंडावर हात ठेवून हसत होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.